समस्त मराठा समाजातील महिलांची भावना आणि मन दुखले। त्यांनी जे निंदनीय वक्तव्य केलेले त्याच्यामुळे मराठा समाज अत्यंत चिडलेला आहे। मराठा समाजात नवनाथ वाघमारेंचा निषेध होत असून जालना या ठिकाणी एक आपल्या मराठा भगिनीने त्याच्या विरोधामध्ये जालना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। तरी एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की। नवनाथ करायचं काय? स्वयंघोषित नेता नवनाथ वाघमारे याने आझाद मराठी यूट्यूब न्यूज चॅनलला मुलाखत देताना समस्त मराठा समाजाच्या महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह आणि अगदी निंदनीय असे वक्तव्य केले। यामुळे समस्त मराठा समाजातील महिलांची भावना आणि मन दुखले। यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी नवनाथ वाघमारेंचा निषेध होत असून जालना या ठिकाणी एक आपल्या मराठा भगिनीने त्याच्या विरोधामध्ये जालना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। तरी चाळीसगाव शहर आणि तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने, सकल मराठा समाजाच्या वतीने आमची देखील मागणी आहे की चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे PI आदरणीय मने साहेब यांनी आमच्या फिर्यादीवरून संबंधित नवनाथ वाघमारेच्या संदर्भात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा ही आमची रास्त मागणी असून आपण जर गुन्हा दाखल करून घेतला नाही तर मराठा समाजाला जाहीरपणे रोडावरती उतरून आंदोलन छेडावे लागेल। तरी ही वेळ येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने आमच्या निवेदनाची, आमच्या मागणीची दखल घेऊन रीतसर फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करावा ही सकल मराठा समाजाच्या वतीने मी प्रशांत देवदास गायकवाड फिर्यादी म्हणून मागणी करीत आहे। तरी साहेबांनी आमच्या विनंतीचा मान देऊन गुन्हा दाखल करावा ही रास्त मागणी। नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा आम्ही सकल मराठा चाळीसगाव समाज निषेध करण्यासाठी आज इथे आलेलो आहे व त्याच्या विरुद्ध फिर्याद नोंदवण्यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनला आलेला आहे। त्यांनी जे निंदनीय वक्तव्य केलेले त्याच्यामुळे मराठा समाज अत्यंत चिडलेला आहे। मराठा समाजातील स्त्रियांचे आबरू वेशीवर टांगण्यासारखं वक्तव्य त्यांनी केलेले आहे। तरी चाळीसगाव सकल मराठा समाजातर्फे आम्ही सरकारला विनंती वजा इशारा करतो की त्याला दिलेलं पोलीस प्रोटेक्शन सुद्धा काढण्यात यावे व त्याच्यावर गुन्हा तात्काळ दाखल करावा। जय शिवराय।